चर्चगेट मेट्रो स्टेशनवर तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि त्यामुळे लिफ्टमधील काही प्रवासी काही काळ अडकून पडले होते। मात्र घटनेची माहिती मिळताच संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं। काही वेळानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। मात्र लिफ्टमध्ये हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू झालेला आहे। मात्र लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्रवासी घाबरले होते। मात्र काही वेळानंतर या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। चर्चगेटच्या मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमधला हा सगळा प्रकार आहे। आणि या घटनेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। मी सध्या चर्चगेट मेट्रो स्थानकावर आहे आणि आपण बघतोय की चर्चगेटच्या याच मेट्रो स्थानकाच्या आतमध्ये असलेल्या लिफ्टमध्ये काही लोक अडकली होती। 52 मिनिटांनी या ठिकाणी या लिफ्टमध्ये लोक अडकली होती, ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र ही लिफ्ट सध्या बंद करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की हीच ती लिफ्ट आहे ज्यामध्ये काही लोक काही वेळेपूर्वी अडकली होती। मात्र तांत्रिक कारणामुळे खरं तर ही लिफ्ट खराब झाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघतोय की या ठिकाणी या लिफ्टचं काम सध्या सुरू असलेलं बघायला मिळतं आहे। मी सध्या चर्चगेट मेट्रो स्थानकावर आहे आणि आपण बघतोय की चर्चगेटच्या याच मेट्रो स्थानकाच्या